महाराष्ट्रामधील थंड हवेचं ठिकाण आणि कोकणामधील सर्वसामान्य जनतेचं महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या आंबोलीत सध्या धुकं पसरले। हे आल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने आंबोलीमध्ये दाखल झाले। आंबोली घाटात सध्या धुकं आणि पाऊस असं वातावरण असून या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटताना पर्यटक दिसून येतात आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी। कोकणामध्ये नेहमीच वर्षा पडण्याला बहर असतो। आपण या सावंतवाडीतील आंबोली या ठिकाणी आहोत। थंड हवेचे ठिकाण म्हणून महाराष्ट्रात आंबोली हे प्रसिद्ध आहे। आपण या आंबोलीमध्ये जी धुक्याची चादर आलेली ती आपण पाहत आहोत आणि या मुख्य धबधबा देखील आहे। काही पर्यटक आहेत ते देखील येथे मनमुराद या धबधब्याचा आनंद लुटताना देखील दिसत आहेत। काही येथे जे पर्यटक असेल ते कर्नाटक असेल, गोवा असेल, त्यानंतर बेळगाव असेल, कोल्हापूर असेल, सांगली, सातारा या ठिकाणावरून हे पर्यटक येतात आणि अशाच पद्धतीने लहान थोरापासून ते मोठ्यापर्यंत सगळे पर्यटक आहेत। काही पर्यटक देखील इथे आलेले आहेत। नेमकं आपण त्यांच्याशी आपण चर्चा करू। कुठून आलात, कसा आनंद? सर आम्ही कर्नाटक नाही आलो सर। कसं वाटतं येते? हे लई छान आहे सर, एकदम खूप गाव पण इथं यावं बघावं, परिसर लई चांगला आहे सर। कुठून आला तुम्ही, कसं वाटतं इथे? आमचा कर्नाटकचा आला एकदम एन्जॉय फुल। गुलबर्गा डिस्ट्रिक्ट कर्नाटकमध्ये आलं आहे, आळंद। इथलं वातावरण खूप चांगलं आहे आणि पाऊस जास्त झाल्यामुळं इथलं नेचर खूप म्हणजे ग्रीनरी आहे पुरा आणि खूप मस्त आहे त्याला वातावरण। कसं वाटतं आमचं कोकण? अगदी मतलब एक नंबर आहे। हां, कोकण नेहमीच एक नंबर आहे असं त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे कोकणाच्या या निसर्ग सौंदर्याचा आनंद आपण देखील नेहमी घ्यायला हवा असं देते सांगू इच्छितो। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।